पानी और खून साथ साथ नहीं बह सकता. पहलगाम मधल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारत सरकारनं जी 5 पावलं टाकलेली आहेत त्यातलं एक महत्वाचं पाऊल हे पाण्यासंदर्भातलं आहे. सिंधू जलकराराबद्दलचं आहे. 1960 मध्ये हा सिंधू जलकरार अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जवळपास 5 वेळा युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली होती. पण या 5ही वेळी या कराराला कुणी आजवर हात लावलेला नव्हता. पहिल्यांदाच म्हणजे 64 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा जलकरार जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे भारताकडून. आणि याचा नेमका परिणाम काय होऊ शकतो याच्या संदर्भात बरीच चर्चा चालू आहे. जी काही माहिती मिळाली, कारण हा विषय जो आहे तो अत्यंत किचकट आहे. आत्ता पाणी बंद केलं म्हणून लगेच पाकिस्तान तिकडे तडफडेल असं होत नाही, किंवा हे काही बादलीतलं पाणी नाहीये की जे आमच्या वाट्याचं आम्ही उचललं आणि आम्ही निघालो. एकूण 6 नद्या आहेत काश्मीर खोऱ्यातल्या, आणि त्या नद्यांपैकी ज्या पद्धतीने ही वाटणी झालेली आहे, ज्या पद्धतीने या करारामध्ये अटी आहेत, ते बघता पाकिस्तानवरती याचा प्रत्यक्ष परिणाम नेमका काय होऊ शकतो आणि पाकिस्तानची आपण जी पाण्याविना तडफड म्हणतोय ती तडफड नेमकी व्हायला किती काळ लागू शकतो हे पण नीट लक्षात घेतलं पाहिजे. पण काल या पहलगामच्या हल्ल्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अर्थात सीसीएसची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. जवळपास 2.5 तास ही बैठक चालली आणि त्याच्यानंतर हा 5 पावलांचा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. काय महत्वाच्या गोष्टी जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधू जलकरार जो 1960 पासून अस्तित्वात आहे तो होल्डवरती ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामधली अट ही आहे की जोपर्यंत पाकिस्तान या भारतातल्या आतंकवादाला त्यांचं समर्थन जे आहे ते थांबवत नाही, त्याच्याबद्दल कडक पावलं उचलत नाही, तोपर्यंत हा करार जो आहे तो आम्ही होल्डवरती ठेवतोय. इंग्लिश शब्द जो वापरलेला आहे तो आहे अबेन्स, म्हणजे होल्ड इन अबेन्स असा इंग्लिश शब्द आहे. दुसरा निर्णय आहे जोपर्यंत या सगळ्या संदर्भात ठोस पावलं उचलली जात नाहीत तोपर्यंत अटारी बॉर्डर जी आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यानची ती बंद करण्यात येत आहे. जे लोक इकडून तिकडे गेलेले आहेत आपल्याच देशाचे नागरिक त्यांना 1 मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे परत येण्यासाठीची. सोबतच जे पाकिस्तानी नागरिक सार्कच्या एक्झम्पशन व्हिसाच्या स्कीम अंतर्गत भारतामध्ये थांबलेले आहेत त्या सगळ्यांना तातडीनं भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सोबतच मिलिटरी ॲडवायझर म्हणून डिफेन्स, मिलिटरी आणि नेव्हल म्हणजे नेव्ही मधले काही अधिकारी जे आहेत ते भारतामध्ये असतात पाकिस्तानचे, त्या सगळ्यांना सुद्धा तातडीनं भारत देश सोडायला सांगितलेला आहे. आणि 5वा निर्णय जो आहे तो हायकमिशन जे आहे त्याची स्ट्रेंथ 55 पासून 30 करण्याचा, म्हणजे 55 वरून 30 इतकी कमी करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. म्हणजे हे सगळे निर्णय जे आहेत ते धोरणात्मक दृष्ट्या निर्णय आहेत की ज्याचा थेट पाकिस्तानवरती दबाव निर्माण होऊ शकेल. म्हणजे प्रत्येक वेळी हल्ला झाल्यानंतर त्याचं उत्तर जे आहे ते दुसऱ्या हल्ल्यानंच देण्याच्या ऐवजी आपल्या हातामध्ये ज्या चाव्या असतात, धोरणात्मक गोष्टी असतात, त्याची कळ दाबली की तिकडे रिॲक्शन यायला सुरुवात येते. म्हणजे याला असंही म्हणता येईल की प्रत्येक वेळी झटका पद्धतीनं रिॲक्ट व्हायची गरज नसते, कधी कधी हलाल पद्धतीनं सुद्धा रिॲक्ट होता येतं आणि बहुधा तीच पद्धत यावेळी वापरण्यात आलेली. In the briefing to the CCS, the cross-border linkages of the terrorist attack were brought out. It was noted that this attack came in the wake of the successful holding of the elections in the Union Territory and its steady progress towards economic growth and development. Recognizing the seriousness of this terrorist attack, the CCS decided upon the following measures. 1. The Indus Waters Treaty of 1960 will be held in abeyance with immediate effect until Pakistan credibly and irrevocably abjures its support for cross-border terrorism. 2. The integrated checkpost Atari will be closed with immediate effect. Those who have crossed over
with valid endorsements may return through that route before 1 May 2025. 3. Pakistani nationals will not be permitted to travel to India under the SAARC visa exemption scheme visas. Any SVAS visas issued in the past to Pakistani nationals are deemed cancelled. Any Pakistani national currently in India under SVAS visa has 48 hours to leave India. 4. The Defence, Military, Naval and Air Advisors in the Pakistani High Commission in New Delhi are declared persona non grata. They have a week to leave India. India will be withdrawing its own Defence, Navy and Air Advisors from the Indian High Commission in Islamabad. These posts in the respective High Commissions are deemed annulled. आता हा सिंधू जल करार नेमका काय आहे? 1947 ला भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी झाली, दोन्ही देशांची जमीन वाटली गेली, काही रिसोर्सेस वाटले गेले, पण याच्यामध्ये जे नद्यांचं पाणी असतं ते कसं वाटणार? नद्या तर म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांची निर्मिती होण्याच्या आधी या दोन देशांच्या स्थापने आधीपासून वाहत आहेत आणि त्यामुळं हे पाणी थांबवायचं कसं याच्याबद्दल खूप वर्ष त्याच्यावरती गहन विचार चालू होता. 1951 ला याच्या संदर्भात एक समिती बनली आणि 9 वर्षानंतर हा भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार अस्तित्वात आला, ज्याच्यावरती सह्या करण्यासाठी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे कराचीमध्ये गेलेले होते आणि 1960 मध्ये त्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान होते, आपल्याकडनं नेहरू होते आणि त्यांनी या करारावरती सह्या केलेल्या होत्या. काय आहे हा नेमका करार? तर एकूण 6 नद्या या काश्मीर खोऱ्यामध्ये आहेत. त्यापैकी आपल्या साईडच्या म्हणजे पूर्वेकडच्या ज्या नद्या आहेत त्या 3 नद्या आहेत. त्या नद्यांची नावं आहेत बियास, रावी आणि सतलज. तर या 3 नद्यांचा अधिकार जो आहे तो भारताकडे राहील. म्हणजे या 3 नद्यांचं पाणी कशाही पद्धतीनं भारत वापरू शकतो, त्याच्यावरती कुठलेही निर्बंध नाहीयेत. आणि ज्या 3 पश्चिमी नद्या आहेत त्या कुठल्या आहेत? तर झेलम, चिनाब आणि सिंधू. या 3 नद्यांचा अधिकार जो आहे तो मात्र पाकिस्तानकडे असेल. आता या 3 नद्या पण भारतामध्ये जातात, तर त्याचा वापर भारत कसा करेल? तर तो नॉन कन्झम्प्टिव्ह पद्धतीनं, म्हणजे त्या पाण्यावरती तुम्ही अशाच गोष्टी करू शकता ज्यामुळं ते पाणी थांबणार नाही कुठे. म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट जे असतात की ज्याच्यामध्ये पाणी वापरलं जातं आणि पुन्हा ते त्याच नदीमध्ये सोडलं जातं, तर अशा पद्धतीचं काम जे आहे ते होऊ शकतं. पण या नद्यांवरती तुम्ही डॅम बांधू शकत नाही, कालवे बांधू शकत नाही, त्याचं पाणी तुम्ही साठवू शकत नाही. ही या करारामधली अट होती. म्हणजे 3 नद्या आपल्याला मिळाल्या ज्याचा आपल्याला अनलिमिटेड ऍक्सेस आहे, 3 नद्यांवरती मात्र लिमिटेड ऍक्सेस होता. आता एकूण जर आपण बघितलं तर जो या काश्मीर खोऱ्यातल्या नद्यांचा जलसाठा आहे त्यापैकी 80% पाणी या कराराच्या अंतर्गत पाकिस्तानला मिळालं, 20% पाणी जे आहे ते भारताला मिळालं. ज्या वेळी अशी तणावपूर्ण स्थिती निर्माण होते, म्हणजे अगदी मागच्या वेळी सुद्धा पुलवामा झाल्यानंतर सुद्धा, उरीचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा भारताकडून हा जलसिंधू करार जो आहे, सिंधू जल करार, तो स्थगित करण्यासंदर्भातल्या घोषणा झालेल्या होत्या. त्यावेळी वॉटर रिसोर्स मिनिस्ट्री नितीन गडकरी यांच्याकडे होती आणि त्यांनी तर एक ट्विट पण करून टाकलेलं होतं की हे पाणी म्हणजे हा करार जो आहे तो स्थगित करण्यात येतोय म्हणून. पण त्यावेळी त्याची अंमलबजावणी जी आहे ती झालेली नव्हती. आणि या कराराच्या अंतर्गत म्हणजे जर 2 देशांमध्ये काही वाद असेल तर त्याला दाद कुणाकडे मागणार, त्याच्यासाठीच्या 3 स्टेप्स आहेत. एकतर हा करार जो झाला तो वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनं, म्हणजे वर्ल्ड बँक या सगळ्यामध्ये मध्यस्थ आहे. कुठल्याही पद्धतीनं जर याच्यामध्ये आक्षेप असतील दोन्ही बाजूंनी तर ते वर्ल्ड बँकेपर्यंत पोहोचतात. पहिलं तर म्हणजे या समितीच्या अंतर्गत एक पहिला आक्षेप जो आहे तो नोंदवण्यात येतो. त्याच्यानंतर तुम्हाला आर्बिट्ररी म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा याच्यामध्ये करता येते, त्याच्याबद्दल दाद मागता येते. किंवा एक तटस्थ निरीक्षक जो आहे, ऑब्झर्व्हर, तो सुद्धा नेमून त्याच्या अंतर्गत सुद्धा निर्णय जे आहेत ते येत असतात. आता काल जो निर्णय भारत सरकारनं घेतलेला आहे त्याचा प्रत्यक्ष परिणाम पाकिस्तानवरती काय होऊ शकतो? तर ज्या पश्चिमी नद्या आहेत 3 नद्या,
चिनाब, झेलम आणि सिंधू या 3 नद्यांवरती आपण काही हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट बांधलेले आहेत. किशनगंगा आहे, त्याच्यानंतर रातले आहे, जवळपास 5-6 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स आहेत. आणि या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हा प्रत्येक स्टेपवरती पाकिस्ताननं आक्षेप घेतलेला होता. त्याच्यानंतर एक न्यूट्रल ऑब्झर्व्हर नेमून त्याच्या संदर्भात काही आदेश दिल्यानंतर भारताला थोडेफार चेंजेस पण करावे लागलेले होते. त्यामुळं आता नेमकं काय होऊ शकतं, तर एकतर या कराराच्या अंतर्गत म्हणजे हा करार मोडल्यानंतर काय होणार याची तरतूद जी आहे ती त्याच्यामध्ये फारशी अशी क्लिअर नमूद नाहीये. ज्यावेळी 2016 मध्ये हा विषय चर्चेमध्ये होता तेव्हा पाकिस्तानमधल्या एका लॉ मिनिस्टरनं मात्र एक विधान केलेलं होतं की जर भारतानं अशा पद्धतीचं पाऊल उचललं तर पाकिस्तानकडे फार कमी ऑप्शन्स उरतील. आज ज्यावेळी आपण हा व्हिडिओ करतोय त्यावेळी पाकिस्तानमध्ये सुद्धा एक उच्चस्तरीय बैठक तिथल्या सरकारनं बोलवलेली आहे की भारतानं हा जो निर्णय घेतलेला आहे त्याला उत्तर नेमकं काय द्यायचं आणि त्याच्यानंतर कळेल की आपल्याला याचं नेमकं काय होतंय. लक्षात घ्या की सिंधू नदी जी आहे, कारण या सगळ्या नद्या बहुतांश ज्या आहेत आपण ज्या डिस्कस करतोय त्यानंतर सिंधू नदीमध्ये मिळतात आणि मग सिंधू जी आहे ती समुद्राला मिळते. अशा वेळी पाकिस्तानचा जो सगळा प्रांत आहे, विशेषतः पंजाब प्रांत, त्यातली शेती जी आहे, तिथलं सगळं इरिगेशन जे आहे ते या नद्यांच्या वरती सिंधूच्या या सगळ्या करारावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळं जर भारतानं याच्या संदर्भात खरोखर काही मोठा निर्णय अंमलबजावणी त्याची केली तर पाकिस्तानची पाण्याविना तडफड होऊ शकते. फक्त ती लगेच होणार नाही, कारण त्याच्यासाठी आपल्याला मुळात त्याच्यावरती काम करावं लागेल, कन्स्ट्रक्शन करावं लागेल आणि मग त्याच्या संदर्भात इफेक्ट जो आहे तो दिसू लागेल. त्यामुळं आज निर्णय झालाय आणि उद्या लगेच पाकिस्तान मध्ये त्याचे परिणाम दिसतील असं होत नाही. आत्ता फक्त काय होईल की या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट मधलं पाणी किंवा कशाही पद्धतीनं आपण आता या पाण्यावरती विचार जो आहे तो सुरू करू शकतो. त्या पाण्याबद्दल आपल्याला कुठलीही बंधनं नाहीयेत हे आपण त्याच्यामध्ये स्पष्ट करतोय. आणि त्यातही पुढे हे लक्षात घ्या की त्याच्यातली जी अट आहे की जोपर्यंत पाकिस्तान या क्रॉस बॉर्डर टेररिझमला आपलं समर्थन थांबवत नाही तोपर्यंत हा करार जो आहे तो होल्डवर आहे. राजनैतिक संबंध जे आहेत ते वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये बदलत असतात. उद्या कदाचित पाकिस्तानचा काही रिस्पॉन्स आला किंवा भारताकडनं काही वेगळ्या मार्गाने आपण काही गोष्टी मिळवू शकत असू तर कदाचित याच्या संदर्भात एक फेरविचार जो आहे तो देखील होऊ शकतो. पण आत्ता जी एक महत्वाची कृती भारत सरकारनं केलेली आहे ती या सिंधू जलकराराबद्दलची आहे. 2016 पासून खरं तर सातत्यानं भारत सरकार याबद्दल आग्रही होतं की या कराराचं पुनर्विलोकन झालं पाहिजे. कारण कुठल्याही पद्धतीनं हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट असतील किंवा इतर काही गोष्टींनी पाणी वापरायला गेलं की पाकिस्तानकडून आक्षेप येत होते. आता म्हणजे अगदी 2023 मध्ये या संदर्भात एक नोटीस जी आहे ती पाकिस्तानला पाठवण्यात आलेली होती. आणि त्यामुळं आता ज्यावेळी हा एक मोठा निर्णय घेतला गेलेला आहे सिंधू जलकराराबद्दलचा, तेव्हा एकतर पाकिस्तानकडून रिस्पॉन्स काय येतोय, याच्याबद्दल वर्ल्ड बँकेचा प्रतिसाद काय येतोय, न्यूट्रल ऑब्झर्व्हर म्हणून एखादा नेमल्यानंतर त्यांचं मत काय पडतंय, याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. पण हे सिंधू खोरं की ज्या सिंधू खोऱ्याच्या काठावरती सिंधू संस्कृती उदयास आलेली होती त्या सिंधू नदीबद्दलचा हा वाद आहे. आणि बहुतांश पाणी जे आहे म्हणजे रावी, सतलज, बियास या ज्या 3 नद्या आहेत त्याच्यावरती आपण धरणं तर खूप मोठी बांधलेली आहेत. म्हणजे भाकरा नांगल जे भारतातलं पहिलं मोठं धरण होतं ते सुद्धा याच नदीवरती बांधलेलं आहे. आणि आता पश्चिमी नद्यांचा वापर जर आपण सुरू केला तर पाकिस्तानवरती त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकेल. पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्याच्यामध्ये 26 लोक ठार झाले आपले. त्याच्यानंतर भारत सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. आता या सगळ्या बाबतीत इतर जी आपली राष्ट्र आहेत शेजारी त्यांच्याकडून काय प्रतिसाद येतो हे बघावं लागेल. कारण चीनमध्ये सुद्धा नदीचा उगम जो आहे तो ऍक्च्युली ब्रह्मपुत्र आणि सिंधू यांचा उगम हा चीनमध्ये होतो. ते पाकिस्तानला काय मदत करतायत या सगळ्याबद्दल हे देखील आपल्याला बघावं लागेल. अर्थात पाण्याचा विषय जो आहे तो शेवटी 2 देशांच्या दृष्टीने खूप संवेदनशील विषय आहे. भारतानं यावेळी त्या पाकिस्तानच्या नाडीवरती बोट ठेवलेला आहे. प्रत्यक्ष परिणाम व्हायला जरी वेळ लागत असला तरी हा धोरणात्मक डिसिजन पाकिस्तानला गुडघ्यावरती आणेल का हे लवकरच कळेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? भारत सरकारचं हे पाऊल योग्य आहे का? तुमच्या कमेंट्स, प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.